आज पूर्ण पुण्यात 10 ते 15 लाख लोक शिक्षण आणि नोकरीसाठी एकटेच राहत आहेत. यातील बहुतेक लोकांना हॉटेलचं मसालेदार जेवण नको वाटतं. परंतु तेच टिफिन खाऊन ते सुद्धा कंटाळतात आणि पर्याय नसल्यामुळे पुन्हा हॉटेलच्या जेवणाकडे वळतात. तेही निव्वळ नाईलाज म्हणून. आता तसं बघायला गेलं तर मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्यंत कमी आहे. कारण गृहिणींसाठी एक वेळा स्वयंपाक करणं सोपं आहे, परंतु ऑर्डर मॅनेज करणं, पेमेंट कलेक्ट करणं, डिलिव्हरी पोहोचवणं आणि जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणं हे जास्त कठीण काम असतं. अशी कुठली जर सिस्टीम असली जी गृहिणींना घरपोच ऑर्डर आणून देईल, आपोआप डिलिव्हरी बुक करेल आणि डिलिव्हरी सुद्धा करून येईल, त्याचबरोबर पेमेंट कलेक्शन आणि इतर कामंही करेल, तर यात होम शेफ असलेल्या गृहिणींचा तर फायदा आहेच, परंतु लोकांनाही चांगल्या चवीचं घरगुती जेवण मिळेल. सुदैवाने अशी सिस्टीम आता उपलब्ध झालेली आहे, फूडिशस ॲपच्या रूपाने. जिथे गृहिणींसाठी आपले घरगुती खाद्यपदार्थ विकण्यासाठी अत्यंत सुयोग्य सुविधा आहे आणि ग्राहकांनाही पूर्णपणे घरगुती चवीचे जेवण मिळेल याची खात्री आहे. तुम्ही होम शेफ असाल किंवा तुम्हाला तुमचा घरगुती खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर लगेच गुगल प्ले स्टोअरवर जा, फूडिशर्स ॲप डाउनलोड करा आणि विक्रेता म्हणून मोफत नोंदणी करा.